नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात वरचेवर की सर याचं काय झालं, त्याचं काय झालं, किंवा लिस्ट लागलेली नाही आहे, किंवा वेटिंगवर आहे, किंवा वेटिंग लिस्ट जॉईनिंग नाही आहे. तर मित्रांनो बघा, महापारेषण विद्युत सहाय्यक वेटिंग लिस्ट, त्यानंतर महावितरण विद्युत सहाय्यक वेटिंग लिस्ट, जे काही जॉईनिंग बाकी आहेत ते. तर हे सगळं आचारसंहितेच्या नंतर, म्हणजे आता हे जे पिरियड होतं इलेक्शनचा, तर त्यानंतर म्हणजे 15 तारखेनंतर साधारण हे सगळे प्रोसेस सुरू होणार आहे. आणि महाजन कोड टेक्निशियन 3चं जे काही फायनल लिस्ट आहे, फायनल लिस्ट म्हणजे काय की प्रतीक्षा यादी आणि कन्फर्म लिस्ट, या दोन्ही लिस्ट या ज्या काही फायनलाइज होणार आहे त्या होणार आहे तुमच्या 15 तारखेनंतर. म्हणजे 15 जानेवारीनंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही पेशन्स ठेवलेला आहे मागच्या 1-2 महिन्यापासून. आता फक्त एक 8 ते 10 दिवस किंवा 8-10 दिवसामध्ये किंवा 15 ते 30च्या दरम्यान हे सगळं क्लिअर होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला प्रश्न असतो की सर वॅकन्सीबद्दल, नवीन वॅकन्सी वगैरे कधी येणार आहे किंवा काय. तर भरपूर प्रश्न असतात, मला वरच्यावर सुरूच असतात प्रश्न. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, तरी एकदा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटंसं अपडेट देतो. थोडं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये यावर्षी डिसेंबरपर्यंत बऱ्यापैकी जागांची अपेक्षा आहे. हे आता कन्फर्म झालेलं आहे. तर त्यामध्ये कुठल्या पोस्टच्या किती जागा आणि कुठल्या डिपार्टमेंटला निघतील हे सध्या कन्फर्म नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांची माहिती घेणं सुरू आहे. असं लक्षात आलेलं आहे किंवा अशी माहिती मिळते आहे की ऊर्जा मंत्रालय किंवा जे काही आपण ऊर्जा विभाग म्हणतो त्याकडनं एक लेटर इथे गेलेलं आहे तीनही डिपार्टमेंटला. आणि प्रत्येक डिपार्टमेंटला जे काही गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन त्यांना गेलेलं आहे की तुमच्याकडे जे जे वॅकंट पोझिशन असतील आणि वॅकंट पोझिशन प्लस तुम्ही जे जे भरू शकत असाल तर त्याचा आकडा द्या किंवा त्याचं जे काही आहे ते द्या. त्याचं सर्क्युलर किंवा त्याचं लेटर आपल्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही आहे. ते 2-3 दिवसात आपल्याकडे आलं की त्याचंसुद्धा आपण एक व्हिडिओ सेपरेट घेऊ, जेणेकरून तुम्हालासुद्धा लक्षात येईल की तशी डिमांड किंवा तशी एक रिक्वायरमेंट त्यांनी दिलेली आहे ऊर्जा खात्याने. तुमचे म्हणजे ऊर्जा खाते म्हणजे जे मंत्रालय आहे त्यातून बऱ्याचशा डिपार्टमेंटला गेलेलं आहे. आणि ऊर्जा विभागाकडून किंवा जे काही ऊर्जा सचिव असतात त्यांच्याकडून तीनही डिपार्टमेंटला, आपल्या तीनही कंपनीला गेलेलं आहे, महावितरण, महापारेषण, महानिर्मितीला. तर त्यामध्ये JEEच्या सुद्धा वॅकन्सी आहे आणि विद्युत सहाय्यकचे सुद्धा, आणि उपकेंद्र सहाय्यकबद्दल अजून कन्फर्म नाही आहे, परंतु उपकेंद्र सहाय्यकसुद्धा आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. तर आपल्या MSCBच्या दृष्टीने जर विचार केला तर महाजनकोमध्ये AE, ठीक आहे, महाजनकोमध्ये AE हे कन्फर्म जागा निघू शकतात. JEEची शक्यता मी सांगू शकत नाही, परंतु AEच्या आहे. त्यानंतर JEEसुद्धा सोबत येऊ शकते जर आली तर. त्यानंतर नॉन टेक्निकलच्या वॅकन्सीज आहे त्या कन्फर्म आहे डिसेंबरपर्यंत बरं यावर्षीच्या. आणि त्यानंतर महापारेषणमध्ये AE त्यांनी भरलेला आहे. AEची शक्यता अतिशय कमी आहे, आला तर येऊन जाईल. महापारेषणमध्ये शक्यता फार कमी आहे, ती नेडी निघतच नाही. आणि बाकी टेक्निशियनची शक्यता महापारेषणमध्ये आहे, नॉन टेक्निकलची शक्यता कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर महावितरणमध्ये तुम्हाला JEEच्या 100% सांगतो तुम्हाला, डिसेंबरपर्यंत महावितरणमध्ये JEEच्या जागा तुम्हाला दिसतील. त्याच्या आधी दिसू शकतात, 2-3 महिन्यामध्ये सुद्धा ती वॅकन्सी येऊ शकते मार्चपर्यंत. आणि विद्युत सहाय्यक, ठीक आहे, विद्युत सहाय्यक ह्या जागा असतातच किंवा राहणारच आहे. ठीक आहे. कारण की आता जे काही पेंडिंग वॅकन्सी आहे ते थर्ड लिस्टमध्ये न भरता ते नवीन जागा काढणार आहे, अशी एक माहिती आपल्याला मिळालेली मागेच मिळालेली होती. रिक्वायरमेंट त्यांनी पाठवलेलं आहे ऊर्जा विभागाने महावितरण, महापारेषण, महानिर्मितीला. आणि आता ते नवीन वॅकन्सीसाठी तिथे किती जागा वॅकंट आहे किंवा किती पोस्ट काढायचं वगैरे सगळं ते सांगणार आहे. ठीक आहे. किंवा तसं उत्तर देणार आहे पुढच्या 8 दिवसामध्ये. तीनही डिपार्टमेंट उत्तर देतील ऊर्जा मंत्रालयाला. ठीक आहे. त्याच्यामुळे एक चांगली संधी इथे निर्माण होताना दिसत आहे. याच्याबद्दल जे काही सर्क्युलर आहे किंवा जे काही पत्र आहे ते पुढच्या 2-3 दिवसामध्ये माझ्यापर्यंत येऊन जाईल, शुक्रवारपर्यंत. तर तुम्हाला मी व्हिडिओद्वारे त्याचीसुद्धा माहिती देईलच. आणि हे खूप इंटरनल आहे, त्यामुळे हे तुम्हाला कुठेच टेलिग्रामवर वगैरे दिसणार नाही. ठीक आहे. जे विद्यार्थी आता नवीन असतील, आत्ता बघत असतील व्हिडिओ, किंवा याच्या आधी 2-3 महिन्यामध्ये, 1-2 महिन्यामध्ये अभ्यास सुरू केला असेल, ज्यांना मागची अपॉर्च्युनिटी मिळाली नसेल, मागच्या याच्यामध्ये त्यांनी फॉर्म भरला नसेल, त्यांनी ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स, रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, आणि टेक्निकल, तुमचं जे काही टेक्निकल आहे, इलेक्ट्रिकल, सिव्हिल असेल, जे काही असेल त्याचा अभ्यास आता सुरू करून द्या. वेळ वाया घालवू नका, कारण की वॅकन्सी धडकन कुठल्याही महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी येऊ शकते. मी डिसेंबर तुम्हाला मॅक्सिमम वेळ सांगतो आहे की डिसेंबर 2026पर्यंत या वॅकन्सी येऊ शकतात. परंतु त्याआधीसुद्धा मार्चमध्ये एक पिरियड असतो, क्वार्टर असतं, ते एक तर मार्चपर्यंत येईल किंवा जूनपर्यंत येईल, किंवा अन्यथा डायरेक्ट तुमच्या दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या जवळपास येतील, असं एक शक्यता असते. यामध्ये जर मार्चपर्यंत आले तर फारच चांगलं. ठीक आहे. तर त्यामध्ये टेक्निकलमध्ये तुमचं विद्युत सहाय्यकमध्ये टेक्निकल IT, इलेक्ट्रिशियन, वायरमनचं करा. त्यानंतर JEEसाठी तुमचं इलेक्ट्रिकल करा. आणि नॉन टेक्निकलमध्ये तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग चांगलं करून ठेवा, त्याची प्रॅक्टिस चांगलं करून ठेवा. यासाठी तुम्हाला मी बुक्स वगैरे सांगितलेले आहे. टेक्निकलमध्ये JB गुप्ता आहे,
इलेक्ट्रिकलसाठी जे बी गुप्ता हे बुक तुमच्याकडे असलंच पाहिजे. VK मेहता तुमच्याकडे असलंच पाहिजे. JEEच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे. आणि जे काही आपले IT इलेक्ट्रिशियन वायरमनचे विद्यार्थी आहेत तुमच्याकडे सुबोध विद्युतशास्त्र हे बुक थेअरीसाठी असलंच पाहिजे. ठीक आहे. MCQसाठी हिंदीमध्ये बुक येतात, इंग्लिशमध्ये बुक येतात. रामबाण आहे पेंडेल सरांचं, किंवा कॉम्पिटिशन सक्सेस आहे. आपल्या खाली जर तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बऱ्याचशा बुक्सचे आपण लिंक दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून अभ्यास सुरू करून द्या. सेल्फ स्टडी सुरू करा सध्या. आणि मॅथ्स आणि रिझनिंग हे प्रत्येक एक्झाममध्ये असतेच असते. त्याच्यामुळे मॅथ्स रिझनिंग सोडू नका. ठीक आहे. मराठी वगैरे नाही गेलं तरी चालेल. मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास सोबत ठेवायचा आणि टेक्निकलचा सोबत ठेवायचा. या रिलेटेड आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल. आपला ॲप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे इंजिनियर अमोल ॲपची. किंवा प्ले स्टोरला जाऊन इंजिनियर अमोल ॲप तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तिथे तुम्हाला ITIचे कोर्सेस, डिप्लोमाचे कोर्सेस, BEचे कोर्सेस, सगळे कोर्सेस अवेलेबल आहे. आणि चांगल्या प्रतीचे कोर्सेस आहे. ITIचं फाउंडेशन बॅच जे काही पार्ट 1 आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी ते आपण आत्ताच त्याचे ॲडमिशन भरपूर झालेलं आहे. 8 ते 10 दिवसामध्ये साधारण 100च्या वर ॲडमिशन त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. आणि आता त्याची फी वाढणार आहे. पहिल्या 100साठी आपण फी कमी ठेवलेली होती. ठीक आहे. आता इथे त्याची फी 2-3 दिवसामध्ये आपण वाढणार आहे. कारण की आता पार्ट 2 आपण सुरू केलेला आहे. पार्ट 2चे सुद्धा ॲडमिशन सुरू झालेले आहे. ज्यांनी पार्ट 1 घेतलेलं असेल त्यांनी पार्ट 2 घेऊ शकतात. पार्ट 2 म्हणजे बेसिक इलेक्ट्रिसिटी पार्ट 2. याच्यामध्ये दोन्ही पार्टमध्ये तुमचं बेसिक इलेक्ट्रिसिटी कंप्लीट होते. त्यामध्ये आपण टेस्टसुद्धा दिलेली आहे आणि त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेले आहे. आणि थिअरी लेक्चर्स पूर्ण घेतलेले आहे. ठीक आहे. पार्ट 1चं आणि पार्ट 2 सध्या आपण सुरू केलेलं आहे, जस्ट सुरू केलेलं आहे. त्याचीसुद्धा फी सध्या कमी ठेवलेली आहे. त्यानंतर मशीन्सचा पार्ट येणार आहे, तिसरा पार्ट. त्यानंतर पॉवर सिस्टीम आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि अदर्समध्ये मिसलेनियसमध्ये 5-7 चॅप्टर ते येतील. ठीक आहे. असं आपण स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि या रिलेटेड टेस्ट सिरीजसुद्धा आपण दिलेली आहे. उपकेंद्र सहाय्यचीसुद्धा टेस्ट सिरीज आहे. सगळं अवेलेबल आहे ॲपमध्ये. तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल, तुमचं JEEचं असेल, AEचं असेल, डिप्लोमा असेल, BE असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रिशियन वायरमन असेल, तर त्या रिलेटेड सगळे कोर्सेस आपल्या ॲपमध्ये आहे. वेळ घालवू नका. तुम्ही ॲटलिस्ट तुमचे पेपर तरी बघा. टेस्ट सिरीज चेक करू शकता की कसे पेपर येतात, प्रॅक्टिस पेपर चेक करू शकता आणि त्यानुसार तुमचा तुम्ही कोर्स घेऊ शकता. जर तुमची स्वतःची स्टडी सध्या सुरू करा. कारण कधी कुठली काय वॅकन्सी येईल काहीच सांगता येत नाही. ठीक आहे. काही म्हणजे आली तर 2 महिन्यात येऊन जाईल, मार्चपर्यंत एंडिंगपर्यंत वॅकन्सी येऊन जाईल. मग तुमचा अभ्यास झालेला नसतो. अभ्यासाची तयारी फार आवश्यक असते. तसं सिलेक्शन होत नाही. कमीत कमी 4 ते 6 महिने तुम्हाला आवश्यक असतात पूर्ण अभ्यास होण्याकरता. जर तुम्ही म्हटलं की आता डिसेंबरपर्यंत वॅकन्सी येईल तर मी जूनमध्ये अभ्यास सुरू करेल, तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुमचा अभ्यास हा कंटिन्यूमध्ये पाहिजे. तुम्ही जॉब करत असाल तर आता सोबत अभ्यास करा. 2 तास करा, 3 तास करा, कमी करा वाटलं तर, पण सुरुवात करा. लाईटली घेऊ नका. वॅकन्सी ह्या येतच राहतात. तुमची तयारी असणे आवश्यक आहे, तुमचा अभ्यास असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आशा करतो की बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त जे काही आता जे काही इलेक्शनचा पिरियड सुरू होतं त्यानंतर आता आचारसंहिता संपल्यानंतर जे काही आता पुढे होईल ते सगळं 15 ते 30 तारखेमध्ये सगळं क्लिअर होणारच आहे. किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जे काही तुमचे पेंडिंग इश्यूज आहेत ते सगळं क्लिअर होणार आहे. परंतु तुम्ही जे काही विद्यार्थी आता नवीन जॉईन झाले असतील, नवीन आता ITI झालं असेल, नवीन डिप्लोमा किंवा BE झालेले असतील, त्यांनी अभ्यासामध्ये राहा. वॅकन्सी यावर्षी एंडिंगपर्यंत तुम्हाला कुठली ना कुठली चांगली वॅकन्सी, मोठ्या प्रमाणात वॅकन्सी दिसणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वाचं अपडेट्स वॅकन्सीबद्दल तुमच्याकडून मिस व्हायला नको. धन्यवाद मित्रांनो.